नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुरा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचं बुलेटिन केवळ बातम्यांचा आढावा घेणार नाही, तर प्रत्येक आर्थिक घडामोडीमागचं अर्थ, त्याचा उद्योगांवर होणारा परिणाम, त्यातून सामान्य ग्राहक, गुंतवणूकदार आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर निर्माण होणाऱ्या संधी, आव्हानांचं वेध घेणार आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण 5 बातम्या पाहणार आहोत. भारताच्या संरक्षण उत्पादनाला खाजगी क्षेत्राची ताकद देण्यासाठी DRDOचा मोठा निर्णय. जेनझीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकेचा बदलता दृष्टिकोन. भारताच्या कंपन्यांचा वाढता परदेशी विस्तार. पुढील 5 वर्षात वेगाने वाढण्याची शक्यता असलेला पॅसेंजर वाहन बाजार आणि थेट आपल्या खिशावर परिणाम करणारे सोनं आणि चांदी यांचे दर. चला तर मग सुरुवात करूया संरक्षण क्षेत्रातील अशा निर्णयापासून ज्याचा परिणाम पुढील काही वर्षात भारताच्या उद्योग विश्वावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. भारताच्या संरक्षण उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी DRDOने देशातील खाजगी कंपन्यांना भविष्यातील संरक्षण उत्पादनासाठी रणनीतिक भागीदार म्हणून सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. या निर्णयामागे केवळ उत्पादन क्षमता वाढवण्याचा विचार नाही, तर संशोधन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि निर्यात या संपूर्ण संरक्षण परिसंस्थेला खाजगी क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1.26 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं होतं. यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा हा सुमारे 20.8% इतका होता. आता 2029 पर्यंत देशाचं संरक्षण उत्पादन 3 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं लक्ष्य आहे. म्हणजेच सध्याच्या उत्पादनाच्या तुलनेत जवळपास 2.5 पट मोठी क्षमता वाढवण्याचं आव्हान देशासमोर आहे. इथेच खाजगी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची ठरते. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादन केवळ सरकारी प्रयोगशाळेमध्ये विकसित करणं पुरेसे नाही. संशोधनातून तंत्रज्ञान तयार झाल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, पुरवठा साखळी, वेळेत वितरण आणि अखेरीस जागतिक बाजारपेठेत विक्री यासाठी उद्योग क्षेत्राची क्षमता आवश्यक असते. म्हणून DRDO आणि खाजगी कंपन्यांमधील भागीदारी ही प्रत्यक्ष संशोधन आणि बाजारपेठ यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. मार्च 2026 पर्यंत 134 कंपन्या DRDOच्या विकास आणि उत्पादन भागीदार किंवा उत्पादन संस्था म्हणून सहभागी झाल्या होत्या. याशिवाय 2180 तंत्रज्ञान हस्तांतरण करार झाले आहेत आणि भारतीय उद्योगासाठी 2780 हून अधिक बौद्धिक संपदा अधिकार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परिसंस्थेला 2200 हून अधिक उद्योगांच्या उत्पादन क्षमतेचा आधार मिळत आहे. या आकडेवारीवर बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते: संरक्षण क्षेत्र आता काही मोजक्या सरकारी संस्थांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मोठ्या उद्योगांपासून SME पर्यंत अनेक कंपन्या संरक्षण उत्पादनाच्या साखळीत सामील करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. याचा अर्थ आर्थिक परिणाम रोजगार निर्मितीपासून तंत्रज्ञान विकासापर्यंत होऊ शकतो. एखादी मोठी संरक्षण प्रणाली देशात तयार झाली की तिच्यासाठी लागणारे सेन्सर, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, धातू, अचूक अभियांत्रिकी आणि इतर घटक तयार करणाऱ्या अनेक छोट्या कंपन्यांना देखील मोठं काम मिळू शकतं. संरक्षण संशोधनासाठी निधीही याच दिशेने वाढवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये DRDO संशोधन आणि विकास निधी 13,716 कोटी रुपये इतका होता. 2026-27 मध्ये तो 29,100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे संशोधनाला दिलेला निधी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. याशिवाय संरक्षण संशोधन आणि विकासाच्या अर्थसंकल्पातील 25% हिस्सा उद्योग, नवउद्योजक आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नवकल्पना प्रयोगशाळेतच न थांबता उत्पादनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढत आहे. मात्र या प्रक्रियेसमोर काही आव्हानं देखील आहेत. संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प दीर्घकालीन असतात. त्यासाठी मोठी गुंतवणूक, कठोर गुणवत्ता निकष आणि सातत्यपूर्ण सरकारी मागणी आवश्यक असते. खाजगी कंपन्यांना तंत्रज्ञान मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनाला बाजार मिळणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात भारताचं लक्ष फक्त आयात कमी करणं इतकं राहणार नाही, तर उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान आणि उद्योगातील भागीदारी योग्य प्रकारे वाढली तर भारत संरक्षण साहित्याचा निर्यातदार म्हणून देखील आपली भूमिका बजावू शकतो. आता संरक्षण क्षेत्रातून थेट वळूया बँकिंग क्षेत्राकडे, कारण देशात उद्योग वाढत असताना आर्थिक व्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बँकिंग व्यवस्था. पण बँकिंग ग्राहक बदलत आहेत आणि त्याच्यासोबत बँकांना देखील बदलणं भाग आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जेन-झी म्हणजेच नव्या पिढीतील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक आधुनिक आणि कूल होण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या नजरेला हा सल्ला केवळ बँकेच्या प्रतिमेशी संबंधित वाटू शकतो, पण त्यामागे मोठं आर्थिक
अर्थ देखील दडलेला आहे, कारण आजचा तरुण ग्राहक भविष्यातील दीर्घकालीन बँकिंग ग्राहक आहे. त्याचं पहिलं बचत खातं, पहिला पगार, पहिलं कर्ज, पहिली गुंतवणूक आणि पुढे व्यवसायासाठी लागणारा वित्त पुरवठा या प्रत्येक टप्प्यावर बँकेशी त्याचं नातं तयार होऊ शकतं. म्हणूनच 16 वर्ष आणि त्यावरील तरुणांना केंद्रस्थानी ठेवून 2 ऑक्टोबर 2026 पासून महिनाभर बँकिंग फॉर यूथ अभियान राबवण्याचा विचार हा करण्यात आला आहे. इथे सरकारी बँकांसमोरच खरं मोठं आव्हान आहे ते डिजिटल अनुभवाचं. तरुण ग्राहकाला फक्त सुरक्षित बँकिंग नको आहे, त्याला जलसेवा, सोफा इंटरफेस, स्पष्ट माहिती आणि त्वरित प्रतिसाद हवा असतो. खाजगी बँका आणि फिनटेक कंपन्या या ग्राहक अनुभवात मोठी आघाडी घेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केवळ शाखांचं आधुनिकीकरण करून चालणार नाही, त्यांना ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत देखील बदलावी लागणार आहे. महाविद्यालय, विद्यापीठ आणि कौशल्य विकास केंद्रांमध्ये बँकिंग संबंधित सुविधा पोहोचवण्याची कल्पना यासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण तरुणांना बँकेकडे आणण्याऐवजी बँकेने तरुणांपर्यंत पोहोचण्याची गरज आता निर्माण झाली आहे. क्रेडिट स्कोअर, कर्ज, सरकारी कर्ज योजना, आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याबाबत तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्याचा फायदा केवळ बँकांना नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. कारण आर्थिकदृष्ट्या जागरूक तरुण ग्राहक हा भविष्यात अधिक चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतो. बचत, गुंतवणूक आणि औपचारिक कर्ज व्यवस्थेचा वापर वाढला तर अर्थव्यवस्थेत भांडवलाचा प्रवाह देखील वाढू शकतो. म्हणून सरकारी बँकांसाठी कूल होणं म्हणजे फक्त सोशल मीडिया किंवा आकर्षक ॲप तयार करणं नाही, तर त्याचा खरा अर्थ तरुणांच्या आर्थिक गरजा समजून घेणं आणि त्यांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने आणि डिजिटल सवयीनुसार सेवा देणं हे आहे. आता बँकिंग डिजिटल बदलातून आपण भारतीय कंपन्यांच्या जागतिक विस्ताराकडे वळूया, कारण भारतातील ग्राहक सेवा बदलत असताना भारतीय कंपन्या देखील देशाच्या सीमा ओलांडून नवीन बाजारपेठा शोधत आहेत. जुलै 2026 भारतीय कंपन्यांची आउटवर्ड FDI म्हणजेच परदेशातील थेट गुंतवणूक 17% वाढून $5.7 अब्ज पर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये हा आकडा $4.88 अब्ज इतका होता. जून 2026 मात्र ही आर्थिक बांधिलकी $3.14 अब्ज पर्यंत घसरली होती. त्यामुळे जुलैमधील $5.7 अब्ज आकडा विशेष लक्षवेधी ठरतो. आता प्रश्न असा आहे की भारतीय कंपन्या परदेशात एवढी गुंतवणूक का करत आहेत? याचं एकच उत्तर नाही. काही कंपन्या नवीन ग्राहक बाजारपेठेसाठी परदेशात जात आहे. काही कंपन्यांना तंत्रज्ञान किंवा कच्च्या मालाच्या स्त्रोतापर्यंत पोहोचायचं आहे. काही कंपन्या जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनण्यासाठी परदेशात उत्पादन केंद्र उभारत आहेत, तर काही कंपन्यांसाठी हा जागतिक ब्रँड तयार करण्याचा एक मार्ग आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारतीय कंपन्यांची परदेशातील थेट गुंतवणूक एकूण आर्थिक बांधिलकी $48.6 अब्ज पर्यंत पोहोचली होती. त्या आधीच्या आर्थिक वर्षात ती $43.7 अब्ज इतकी होती. यातून दीर्घकालीन चित्र अधिक स्पष्ट होतं. महिन्यांच्या आकडेवारीत चढ उतार दिसत असले तरी भारतीय कंपन्यांच्या जागतिक विस्ताराचा कल हा मजबूत आहे. अर्थातच आउटवर्ड FDI म्हणजे भारतातून पैसा बाहेर जातो, त्यामुळे देशांतर्गत गुंतवणुकीवर परिणाम होईल का? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. मात्र परदेशातील गुंतवणुकीतून भारतीय कंपन्यांना नवीन बाजारपेठा, तंत्रज्ञान, नफा आणि जागतिक अनुभव मिळू शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम दीर्घकालीन दृष्टीने देखील सकारात्मक ठरू शकतो. विशेषतः जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये बदल होत असताना भारतीय कंपन्यांनी परदेशात उपस्थिती निर्माण करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. अमेरिका, केमन बेटे, नेदरलँड्स यासारख्या बाजारपेठांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक होत आहे. याचा अर्थ भारतीय उद्योग केवळ भारतासाठी उत्पादन करणारा उद्योग राहिलेला नाही, तो जागतिक ग्राहकांसाठी उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान देण्याच्या दिशेने वळत आहे. आता या जागतिक विस्तारातून पुन्हा भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेकडे वळूया, कारण बाहेरच्या बाजारपेठेत विस्तार करणाऱ्या कंपन्यांसोबतच भारतातील ग्राहक बाजार देखील वेगाने वाढत आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्र. भारतातील पॅसेंजर वाहन बाजार आर्थिक वर्ष 2026 46.4 लाख वाहनांवरून आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 61 ते 63 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज भारतातील ग्राहक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा महत्त्वाचा संकेत आहे, कारण कार खरेदी ही सामान्यतः कुटुंबाच्या उत्पन्नातील मोठ्या खर्चापैकी एक असते. त्यामुळे वाहन विक्री वाढत असेल तर त्यामागे ग्राहकांचा आत्मविश्वास, उत्पन्नाची क्षमता आणि वित्त पुरवठ्याची उपलब्धता यांचा मोठा वाटा असतो. भारतामध्ये मध्यम वर्गाचा विस्तार, शहरीकरण, छोट्या शहरांमध्ये वाढणारी क्रयशक्ती यामुळे बाजाराला पुढील काही वर्षात मोठी मागणी मिळू शकते. यामध्ये ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठ विशेष महत्त्वाची ठरू शकते. मोठ्या शहरांमध्ये वाहनांची संख्या आधीच मोठी असते, त्यामुळे भविष्यातील अतिरिक्त वाढीचा मोठा भाग हा टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून येण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या पसंतीत देखील बदल होत आहे.
SUV आणि कॉम्पॅक्ट SUVची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्राहक आता केवळ वाहनांच्या किमतीकडे पाहत नाही, सुरक्षा, तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, आराम आणि इंधन कार्यक्षमता यांना देखील महत्त्व दिलं जातं. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची वाढती चर्चा हा देखील बाजाराचा भविष्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढील 5 वर्षात वाहन कंपन्यांच्या पारंपरिक पेट्रोल डिझेल वाहनांसोबतच इलेक्ट्रिक आणि हायब्रिड पर्यायामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागू शकते. याचा परिणाम केवळ कार कंपन्यांवर होणार नाही. ऑटो पार्ट्स उत्पादक, टायर कंपन्या, विमा, वाहन, बँकांकडून मिळणारं वाहन कर्ज, सर्व्हिस नेटवर्क, चार्जिंग, पायाभूत सुविधा आणि रोजगार या सर्व क्षेत्रांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र बाजार वाढत असताना स्पर्धा देखील वाढणार आहे. कंपन्यांना नवीन मॉडेल्स, योग्य किंमत, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वित्तपुरवठा योजना आणाव्या लागतील. त्यामुळे 46.4 लाखांवरून 61 ते 63 लाखांपर्यंत वाहनांपर्यंत जाणारा संभाव्य प्रवास हा फक्त ऑटो उद्योगाची वाढ नाही, तो भारतातील ग्राहक अर्थव्यवस्था किती वेगाने विस्तारते याचा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. आता आपण येत आहोत थेट गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांच्या खिशाशी जोडलेल्या बाजाराकडे. सोनं आणि चांदी हा बाजार. 19 ऑगस्ट 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या दरात नरमाई पुन्हा एकदा दिसून आली आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,54,970 रुपये प्रति 10 ग्राम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,42,050 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. मुंबईमध्ये हा तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,900 रुपये प्रति 10 ग्राम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,42,710 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, बाजारपेठेतील सोन्याचा दर आणि दागिने खरेदी करताना प्रत्यक्ष द्यावी लागणारी रक्कम यामध्ये फरक असतो. GST, मेकिंग चार्ज आणि इतर शुल्कामुळे अंतिम किंमत वाढू शकते. चांदीच्या दरात आज तुलनेने मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदी सुमारे 4,500 रुपयांनी स्वस्त झाल्याचं वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे सकाळच्या व्यवहारात चांदी सुमारे 1.38% घसरली. सोन्याच्या दराकडे पाहिलं तर यावर मोठ्या जागतिक घटकांचा परिणाम होत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदराच्या अपेक्षा, डॉलरची दिशा, अमेरिकेतील रोख्यांवरील उत्पन्न आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी चढ उतार ही पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी स्पॉट गोल्ड 0.6% घसरून $4,359.58 प्रति अंशवर पोहोचलं. मात्र भारतातील दर ठरवताना रुपयाची स्थिती, आयात खर्च, कर आणि स्थानिक मागणी यांचा परिणाम पाहायला मिळतो. म्हणूनच सोन्याच्या एका दिवसाच्या दरावरून बाजाराची पुढची दिशा ठरवणं योग्य ठरणार नाही. सोनं हे गुंतवणुकीचं साधन असलं तरी त्याच्या किमतीमध्ये मोठा चढ उतार हा होऊ शकतो. आजच्या 5ही बातम्यांकडे एकत्रितपणे पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं चित्र समोर येतं. DRDO खाजगी उद्योगांना संरक्षण उत्पादनात आणखी खोलवर सहभागी करून घेत आहे. याचा अर्थ उत्पादन आणि तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. सरकारी बँका जेन्सीकडे वळत आहेत. याचा अर्थ भारताची वाढती ग्राहक पिढी आर्थिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येत आहे. भारतीय कंपन्यांचा आउटवर्ड FDI वाढत आहे. याचा अर्थ भारतीय उद्योग जागतिक बाजारपेठेत स्वतःचं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पॅसेंजर वाहन बाजार हा 61 ते 63 लाख वाहनांच्या दिशेने जात आहे. याचा अर्थ देशांतर्गत ग्राहकांची मागणी आणि खर्च करण्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे सोनं आणि चांदी यासारख्या कमोडिटी मार्केटमध्ये चढ उतार हा सुरू आहे. याचा अर्थ जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर थेट होत आहे. या सगळ्याचा अर्थ एकच, भारतीय अर्थव्यवस्था संक्रमणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आणि या बदलाच्या काळात संधी ओळखणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच जोखीम समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीचे निर्णय, अफवा, सोशल मीडियावरील चर्चा, एका दिवसाच्या बाजारभावावर आपण निर्णय घेऊ नये. माहिती तपासा, आकडे समजून घ्या आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. कारण पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच, पण तो पैसा कुठे, का आणि कधी वापरायचा हे समजून घेणं देखील त्यावरून महत्त्वाचं आहे. आजच्या पैसापुरांमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.